हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस इथं आपण कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण टोटल इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. तर उंची आपण इथं घेतलेली आहे 9.5. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे रेष मारून घ्यायचं आहे. आपल्याला ते एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं गोलाकार मध्ये गळ्याचा शेप जे आहे दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे अस्तरवरती आपण जो गळा आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसच्या वरती आपल्याला अस्तर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज आणि अस्तरला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला पण आपण टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला गळ्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे गळ्याचा जो शेप आहे आपला बिघडला नाही पाहिजे. त्यानंतर ब्लाउजचा जो आतला कपडा आहे तो कट करून घेऊया. तर आपण इथं आतला जो कपडा आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला साईडला इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. खालच्या साईडला आता आपण इथं डाप टिप मारून घेऊया. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाबटीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायचं आहे. दाबटीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण, कारण ब्लाउज वगैरे शिवताना आपला अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कपडा गोळा होणार नाही. त्यासाठी आपल्याला साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण साईडला इथं टिप मारून घेतलेला आहे. जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आता आपण इथं कट करून घेऊया. तर गळा आपला इथं तयार झालेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्हीकडे. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण टक जे आहे मारून घेऊया. तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपला ब्लाउजचा गळा जो आहे तो तयार झालेला आहे. याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायला घ्यायचा आहे. आता डिझाईन बनवण्यासाठी आपण ब्लाउजचाच कपडा इथं 1.5 इंचाचा कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून अर्धा इंच जागा सोडून आपल्याला साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पट्टीवरती टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर पट्टी जे आहे आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण छोटी जी पट्टी आहे पलटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचा आहे.
तर बघू शकता छोट्या छोट्या पट्ट्या जे आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. पट्ट्याला डबल फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या आतल्या साईडला लावून घ्यायचा आहे. एक एक करून आपल्याला इथं खाली लावून घ्यायचे आहेत. पूर्ण गळ्याला 1-1 इंचाचा गॅप सोडायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे एक एक करून पट्ट्या ज्या आहे पूर्ण गळ्याला आपण इथं लावून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला जे आहे पट्टी जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे रेडीमेड दोरी घेतलेली आहे. पिनच्या साहाय्याने जे दोरी आहे आपल्याला पट्ट्याच्या आतल्या साईडला घालायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकता एक एक करून आपण पट्ट्याच्या आत दोरी जी आहे घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एकीकडे आपण दोरी जे घालून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला दोरी जे घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला दोरीला आणि शोल्डरला इथं टिप मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायची. वरच्या साईडला पण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा दोरी राहिलेली आहे आपल्याला खालच्या साईडला इथं लटकन बनवायचे आहेत. तर लटकन बनवण्यासाठी आपण इथे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर दुसरा पण लटकन आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. लटकन आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया लटकनला. तर बघू शकता सिंपल असे आपले लटकन जे आहे इथं तयार झालेले आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडला आपल्याला आता डिझाईन बनवायचं आहे. तर डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं कपडा घेतलेला आहे ब्लाऊजचा 4.5 इंचाचा. तर डबल फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण पट्टीला. तुम्हाला जर नवीन नवीन डिझाईन शिकायचं आवड असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पट्टीला इथं टिप मारून घेतलेलं आहे. पट्टीला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पट्टीला पलटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथं फ्रिल तयार करून घ्यायचं आहे गळ्यासाठी. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं प्लेट जे आहे टाकून घ्यायचे आहेत एक एक करून. तर आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं रेडीमेड दोरी घेतलेली आहे गोल्डन कलरचा. डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे दोरी फ्रिलच्या वरती आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. तर दोरी एक डावीकडे एक उजवीकडे अशा प्रकारे करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्रिल्स वरती आपण अशा प्रकारे दोरीचा डिझाईन बनवून घेतलेला आहे. फ्रिल्स आपला इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे फ्रिल्सला. तर गळ्याच्या अगदी जवळ ठेवून आपल्याला इथं फ्रिल्सला सेंटर मध्ये टिप मारून घ्यायचं आहे. फ्रिल्स आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे.
तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण खाली जे नॉट बनवलेले आहेत त्याला आपण गाठ मारून घेऊया. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडतो, तर गोल गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सुंदर असा ब्लाऊजचा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.